पतिव्रता कुणाला म्हणतात? त्या ठिकाणी लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सावित्री मातेला त्या ठिकाणी गर्व होता आम्ही पतिव्रता असण्याचा. ऐका बरंच, ऐकणारी मंडळी सांगली. लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सावित्री मातेला गर्व होता आम्ही त्या ठिकाणी पतिव्रता स्त्री असण्याचा. एक वेळेचा प्रसंगाचा नारद महर्षी तिथं गेले, सांगू लागले म्हणे तुम्ही पतिव्रता आहे, पण तुमच्यापेक्षाही एक त्या ठिकाणी भयंकर महाभयंकर त्या ठिकाणी पतिव्रता असणारी एक स्त्री आहे. म्हणे अशी कोण आहे आमच्यापेक्षा? म्हणे तिचं नाव सत्य अनुसया आहे. काय काय? अनुसया माता. म्हणे आमच्यापेक्षा कोण श्रेष्ठ असू शकतं? तेवढ्यात बरं का बाळू मामा, तेवढ्यात लक्ष्मी मातेनं पार्वती मातेला फोन लावला. फोन लावल्याबरोबर त्या ठिकाणी फोन कानाला लावला आणि फोन लावल्याबरोबर त्यांनी आवाज दिला. म्हणे हॅलो, बोला ना. म्हणे त्या ठिकाणी आपल्यापेक्षा कुणीतरी पतिव्रता आहे स्त्री. पार्वती मातेला कळालं. त्या ठिकाणी पार्वती मातेने सावित्रीला फोन लावला. फोन लावल्याबरोबर त्या ठिकाणी म्हणे महाराज त्यावेळेला फोन होता का? पण ऐका, तिघींपर्यंत बातमी पोहोचली काशी कुणीतरी पतिव्रता स्त्री, पण तिचं भंग करण्याकरिता काय करावं लागल? तेवढ्यात त्यांच्या असणारे पतिदेव तिघींचे त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश त्या ठिकाणी आले. पतिदेव समोरून आल्याबरोबर या तिघी रुसून बसल्या महाराज घरात. ऐका बरं, तिघी घरामध्ये रुसून बसल्या. आता काय करावं महाराज? या माऊल्या रुसून बसल्यानंतर आता काय करावं? म्हणे त्या ठिकाणी विचारलं. म्हणे काय झालंय? म्हणे आमची एक इच्छा आहे. म्हणे काय इच्छा आहे? आमच्यापेक्षाही कुणीतरी पतिव्रता स्त्री, आमच्यापेक्षाही कुणीतरी पतिव्रता स्त्री या मृत्यू लोकात आहे. तुम्ही जा, ती भंग होईल असं काहीतरी तुम्ही करा. मग काय करावं लागल? तुम्ही गेल्यानंतर नग्न भोजन मागा. नग्न भोजन मागितल्यानंतर त्यांना ते देता येणार नाही आणि त्यांचं पातिव्रत्य भंग होईल महाराज. ब्रह्मा, विष्णू, महेश त्या ठिकाणी आलेले आहेत. अनुसया माता त्या ठिकाणी आतमध्ये असताना आवाज दिला, ओम भवती भिक्षाम दे. आवाज त्या ठिकाणी दिल्याबरोबर त्या ठिकाणी अनुसया माता दरवाजामध्ये आलेले आहेत. अत्रेय ऋषी तपश्चर्या करण्याकरिता त्या ठिकाणी गेलेले आहेत महाराज. आणि गेलेले असताना त्या ठिकाणी अनुसया मातेच्या मुखातून वाक्य बाहेर पडावं, म्हणे तुम्हाला काय पाहिजे? हे तिन्ही देव त्या ठिकाणी आले होते पुढं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली, आम्हाला नग्न भोजन पाहिजे. या शब्दाचे दोन अर्थ आहेत. नग्न म्हणजे विवस्त्र आणि नग्न म्हणजे नाग्न म्हणजे त्या ठिकाणी आज्ञाविरहित असणार. दोन पाठ आलेले आहेत. नग्न भोजन पाहिजे म्हटल्याबरोबर आता ते भोजन मिळेल. पातिव्रत त्या ठिकाणी पतिव्रता होती महाराज तिसरे. सामान्य होती अनुसया माता, सामान्य नव्हते. तिची देवावर सत्ता होती, असे सामान्य स्त्री नव्हते. अनुसया मातेने त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, तुम्हाला नग्न भोजन जर पाहिजे असेल तर तेही मिळेल. आतमध्ये गेल्या. नात्रे ऋषींच्या कमंडलू मध्ये असताना त्या ठिकाणी पाणी, जल त्या ठिकाणी घेऊन आल्या. सर्वांना माहिती आहे तुम्हाला. घेऊन आल्याबरोबर त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेशांच्या अंगावरती ते शिंपडलं. शिंपडल्याबरोबर झालं काय? काय झालं? काय झालं? लहान लहान बाळ तयार झाले. तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे. लहान लहान बाळ तयार झाली. त्यांना त्या ठिकाणी स्तनाला लावलं. त्यांना त्या ठिकाणी त्यांचं भोजन त्यांना त्या ठिकाणी तृप्त केलं आणि तिन्ही पाळण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना टाकून दिलं. कुणाला? ब्रह्मा, विष्णू आणि महेशांना. लहान लहान बाळ तयार झाली. ऐका बरं, ही बातमी शेंडीवाल्या बाबांना त्या ठिकाणी परत जाऊन कुणाला सांगितली? लक्ष्मी मातेला. शेंडीवाला बाबा तुम्हाला माहिती का? काय नाव आहे? आपल्या गावात आहे का कुणी नारद? नाही 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 नाही, आपलं गाव चांगलं आहे साहेब. असे नारद प्रत्येक गावागावात आहे. पण विशेष आपल्या खडांब्यात नाही, हे मोठं भाग्य आहे बरं. आम्हाला प्रत्येक वेळेला यावं लागते ना इकडं. आता परत येणं आहेच साहेब. असे नारद प्रत्येक गावागावात आहे. स्वामींचं मोठं कार्य चालू असलं का तुम्ही हे कशाला केलं असे म्हणणारे, त्यांचं नाव काय? नारद. चांगल्या कार्यक्रमात मध्ये खूळ घालणारे त्यांना म्हणायचं नारद. अन्नदानाची पंगत घालत असताना जो घालतोय त्याला सांगणारा, घालू नको म्हणणारा, त्याला काय म्हणायचं? नारद. ते तुम्हाला माहिती, तुम्ही मला म्हणू लागा बरं सगळे मंडळी.
पण वाक्य ऐका, सेवेकरी मंडळी ऐका, निस्सिम भाऊनींनी स्वामींची सेवा करा. आपलं कार्य जर चांगलं असेल ना, चांगल्या रोडला गतिरोधक, वाक्य परत एकदा ऐका बरं, चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे नेहमी असतात. वा, चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक नेहमी असतात. म्हणून वाक्य ऐका, रोडला गतिरोधक आहे म्हणून रस्ता बदलायचा नाही आणि चांगल्या माणसाला विरोधक आहे म्हणून रस्ता सोडून द्यायचा नाही. आपलं प्रामाणिकपणाने कार्य चांगलं बजवायचं. जर दुःख देणारा एखादा मध्ये आला ना, त्याला पाहून घेणारे माझे स्वामी आहेत. त्यांचं वाक्यच आहे, मित्रा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, फक्त चांगलं कार्य कर. चांगलं कार्य जर तुमचं असेल ना, तर आपल्या माघारी स्वामीजी उभेच आहे महाराज. म्हणून चांगल्या रोडला आणि चांगल्या माणसाला विरोधक नेहमी आहेत. चांगली माणसं लवकर शुद्ध होत नाही बाळू मामा, चांगली माणसं लवकर शुद्ध होत नाही साहेब. एक माऊली या जगाच्या पाठीवर होऊन गेली होती, तोपर्यंत जगाला सांगत होती, जाताना तिचं वाक्य होतं. एक माऊली या जगाच्या पाठीवर होऊन गेली, जाताना तिचं वाक्य होतं, होती तोपर्यंत या जगाला सांगत होती, मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं बाबा. मेल्यानंतर जिथं मोठं म्हटलं जातं त्याला महाराष्ट्र म्हणतात. त्या माऊलीचं नाव आहे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. म्हणून मोठं व्हायचंय ना तर मरावं लागतंय, चांगलं कार्य करून मरावं लागतंय महाराज. ज्या दिवशी आपलं चांगलं कार्य असेल ना, जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मेलेली आहेत. वाक्य परत एकदा ऐका, जे माणसं स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मेलेली आहेत. पण जे माणसं दुसऱ्याकरिता जीवन जगून सतकार्य करतात ना, ते माणसं गेली तरी जिवंतच आहे. त्याचं उत्तर आहे उत्तमची रे. वा वा वा, सर्वांनी भजन करा. समर्थ महाराज की गोड प्रमाण दिले. एकदा टाळी वाजवा ना आमच्या ताईकरिता. तो का म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे. गावात सप्ताह किती वर्ष केला त्याच्यापेक्षा तो कसा केला याला किंमत आहे. आणि बंगला किती कोटीचा बांधला त्याच्यापेक्षा त्या बंगल्यात सुख आणि समाधान किती हे महत्वाचं आहे. करोड रुपयाचा बंगला बांधला पण सुखच नाही घरात, करायचं काय त्याला. म्हणून जीवन जगत असताना आनंदी आणि सुखकर राहण्याकरिता संतांशिवाय या जगाच्या पाठीवर पर्याय नाही. त्यांना स्वामींचेच पाय धरावे लागतील, त्या दिवशी सुखी फक्त स्वामींचेच पाय धरावे लागतील. ऐका ना महाराज, या शब्दापासून मी बाजूला गेलो होतो. लहान लहान असताना 3 बालकं त्या ठिकाणी ठेवली होती. ते सांगण्याकरिता शेंडीवाले बाबा गेले होते लक्ष्मी मातेकडं. म्हणे लय अवघड झालं. म्हणे काय झालं. तुमचे 3 असणारे त्या ठिकाणी पतिदेव ना लहान लहान बाळ करून ठेवलेत म्हणे त्यांनी. म्हणे आता काय करावं लागेल. लहान बाळ झालेत. लक्ष्मी माता, सावित्री माता असतील, पार्वती माता असतील त्या ठिकाणी पाहण्याकरिता घरासमोर आल्या. अनुसया मातेंनी त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर लक्ष्मी मातेच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं. म्हणे आमचे पतिदेव कुठे येतो. म्हणे काय समोर ठेवले तुम्ही, तुमची ओळखाण घेऊन जा. लक्ष्मी मातेनं 2 पावलं पुढे ढकले. 3 पाळण्यांकडे डोकवलं तर 3 पाळण्यामध्ये बाळ सारखी दिसत होती महाराज. मुखातून वाक्य बाहेर पडावं. मी चुकून जर त्या ठिकाणी पतिदेव सोडून जर दुसऱ्यांना माझा हात लागला तर माझं पावित्र्य भंग होऊन जाईल. सावित्री माता असतील, पार्वती माता असतील, लक्ष्मी माता असतील,
अनुसया मातेंना शरण गेल्या. ऐका बरं स्वामींचं प्रागट्यकरण कसं आहे. अनुसया मातेंना त्या ठिकाणी शरण गेल्या, सांगू लागल्या ऐका ना, आमचे पतिदेव आम्हाला त्या ठिकाणी माहिती नाही आणि ते आम्ही ओळखू शकत नाही. क्षमस्व, आम्हाला माफी असावी. आमचे पतिदेव आम्हाला परत त्या ठिकाणी मिळवून द्या. काय पातिव्रत्य असणारी स्त्री होती महाराज. कमंडलूतलं पाणी शिंपडलं परत जसून तसे देव झाले महाराज. ब्रह्म विष्णू आणि महेश आपल्या पत्नीच्या हाताला, पतीच्या हाताला धरलं निघाल्या होत्या महाराज. कडे आत्रेय ऋषी आले आणि आत्रेय ऋषींच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, आमच्या घरी आले तुम्ही, लहान बालक म्हणून राहिले एवढ्या दिवस आणि तुम्ही असे निघालेत का? आमची इच्छा आहे आमच्या पोटी तुम्ही जन्माला यावं. ब्रह्मा विष्णू आणि महेशांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, आम्ही आता तरी इथं राहू शकत नाही, पण तुमच्या घरी आम्ही तिघही मिळून जन्माला येऊ महाराज. आणि तो दिवस उगवला आणि ब्रह्मा विष्णू आणि महेश मिळून दत्तात्रेयांचा अवतार त्या ठिकाणी झाला महाराज. म्हणून म्हटलेलं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. करा हात उंच करा सर्वांनी बोला. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्ता दिगंबरा यावो स्वामी मला भेट द्यावो. हा 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 दत्ता दिगंबरा यावो स्वामी मला भेट द्यावो. स्वामी मला भेट द्यावो. स्वामी मला भेट द्यावो. हात 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 करा सर्वांनी उंच हात करा. बसलेले मंडळी करा हात उंच. दत्ता दिगंबरा यावो स्वामी मला भेट द्यावो. हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. असं त्या ठिकाणी दत्तात्रेयांचा अवतार कार्य झालं. दत्तात्रेयांचे त्या ठिकाणी अवतार कार्य झाल्याच्या नंतर दत्त परंपरा पुढे सांभाळण्याकरिता मग ऐका बरं मी प्रश्न विचारणार आहे सर्वांना. आता दत्तात्रेयांचा अवतार झालाय, मग 2 वाजता 3 वाजता किती वाजू द्या, फक्त तुम्ही हालू नका बरं. आहेत ना तुम्ही सगळे मंडळी. आणि मला असं चालत नाही महाराज इथून तिथून मी एकदा सुरुवात केली का शेवटपर्यंत थांबतच नाही महाराज, मध्ये नाही थांबत. अक्का मला स्वामींचं प्रागट्यकरण सांगता आलं पासून आलंच महाराज, पण स्वामींच्या मूळ शब्दापासून शेवटपर्यंत मी जाणार आहे. ऐकतात ना तुम्ही सर्व मंडळी. दत्तात्रेयांचा अवतार झाला, मग ही दत्त परंपरा पुढे चालवण्याकरिता श्रीपाद स्वामी आणि श्री वल्लभ स्वामींच्या त्या ठिकाणी ही परंपरा पुढे चालवायला सुरुवात केली. आजही तुम्ही बखर नावाचा ग्रंथ जर उचकून पाहिला ना, स्वामी लीला अमृत जर उचकून पाहिलं ना, तर स्वामींचे काही मूळ त्या ठिकाणी असणारे पाईक तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. स्वामींची सेवा करणारे जसे त्या ठिकाणी मोरेदादांचं त्या ठिकाणी नाव अवघ्या महाराष्ट्रभर जगभर घेतलं जातं महाराज. फुकट त्यांनी एवढं त्या ठिकाणी मोठं कार्य आपल्या परिसरामध्ये त्या ठिकाणी दिंडोरी गावामध्ये त्या ठिकाणी जन्माला येऊन दिंडोरी त्या ठिकाणी प्रणित म्हणून अवघ्या महाराष्ट्रभर नाव पोचवलं. सोपं नाही महाराज, स्वामींची त्यांच्यावर झालेली कृपा आहे. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही. ते आपल्या इथं आले असतील, त्यांनी आपल्या त्या ठिकाणी इथं त्या ठिकाणी कार्य चालू करण्याकरिता मोठा अट्टहास आणि प्रयत्न त्यांनी केला असेल. भाग्यवान आहेत अशी मंडळी येत नाही महाराज कुठे पण.
म्हणून श्रीपाद स्वामी आणि श्री वल्लभ स्वामींचं त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी पुढं त्यांनी ही दत्त परंपरा पुढे चालू ठेवली. एक दिवसाचा प्रसंग असा आहे, श्रीपाद स्वामी ज्यावेळेला त्या ठिकाणी एका गंगेच्या पात्राच्या कडेने चालत असताना एक पती आणि पत्नी स्वतः मुलगा होत नाही म्हणून गंगेमध्ये त्या ठिकाणी आपलं जीवन समर्पित करण्याकरिता निघाले होते. जसं विशेष म्हणजे आमच्या दादांना ज्यांनी स्वामींची भूमिका आज बजावली ना, ते आमचे समर्थ, त्यांचे असणारे वडील म्हणे 12 वर्ष महाराज आम्हाला मुलगा झाला नाही, पण आम्ही स्वामींच्या सेवेत आलो, आम्ही स्वामींना मागितलं सुद्धा नाही स्वामीजी आम्हाला मुलगा द्या, पण स्वामींच्या सेवेत आल्यानंतर स्वामींनी आमच्यावर कृपा केली आणि तो मुलगा झाला, म्हणून त्यांना आज स्वामी म्हणून बनवले. बरं एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरिता जोरदार. ही स्वामींची कृपा आहे. सांगून स्वामींचे चमत्कार कळणार नाही, ते ज्याच्या त्याच्या प्रत्यक्षात. मी प्रश्न विचारील तुम्हाला 2-3 जणांना आपल्या वेळेच्या अभावी. एक पती आणि पत्नी त्या ठिकाणी जीवन समर्पित करण्याकरिता निघाले होते महाराज, आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, आई आई वाक्य बाहेर पडलं. आणि त्या माऊलीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, म्हणे तुम्ही आई म्हणून आम्हाला हाक मारली ना, तर त्या आई शब्दाला तुम्हाला जागावं लागेल, म्हणे त्या आई शब्दाचं उत्तर तुम्हाला पूर्ण करावं लागेल. श्रीपाद स्वामींनी सांगायला सुरुवात केली, ती पूर्ण करण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी येऊ. त्याच्यानंतर काही काळ गेल्याच्या नंतर श्री नरसिंह सरस्वती या नावाने त्या ठिकाणी करंजी नगर मध्ये त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं. तिथून पुढे त्या ठिकाणी कार्य चालू राहिलं. तिथून पुढचा काही काळ त्या ठिकाणी गेला. 1378 ते 1456 काळ त्या ठिकाणी लोटला. त्या ठिकाणी सर्व परिसरातले सर्व त्या ठिकाणी ही वारकरी याची संपत त्या ठिकाणी दत्त संप्रदायाची परंपरा त्यांनी त्या ठिकाणी पुढे चालू ठेवली. गाणगापूर मध्ये त्या ठिकाणी श्रीपाद स्वामी आणि श्री वल्लभ स्वामींच्या त्या ठिकाणी पादुकांचं त्या ठिकाणी स्थापत्यपर्यंत त्या ठिकाणी केलं. इसवी सन 1457 मध्ये त्या ठिकाणी श्री शल्यम यात्रेच्या वेळेला त्या ठिकाणी कर्दळी वनामध्ये त्या ठिकाणी श्री नरसिंह सरस्वती ज्या वेळेला त्या ठिकाणी निघाले ना, त्या ठिकाणी 1457च्या काळामध्ये त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरिता कर्दळीच्या वनामध्ये त्या ठिकाणी ते गेले. आणि कर्दळीच्या वनामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर तपश्चर्या करू लागले महाराज. सुमारे 300 वर्षाचा कालावधी लोटला स्वामींना घेऊन. 300 वर्षाचा कालावधी लोटला. अखंड नामस्मरण चिंतन त्या ठिकाणी करत होते कर्दळीच्या वनात. नामस्मरण चिंतन करत असताना संत तसे येत नाही बाबा, संत तसे येत नाही. जगाच्या कल्याणाकरिता संतांच्या जीवनातलं ते असणारे त्या ठिकाणी जीवनातलं जीवन पण असतंय. या जगाच्या कल्याणाकरिता या ठिकाणी संत महात्मे येत असतात. संतांचं येणं सोपं नाही. श्री नरसिंह सरस्वतींनी 300 वर्ष त्या ठिकाणी कर्दळीच्या वनामध्ये तपश्चर्या केली महाराज. आणि त्या ठिकाणी तपश्चर्याचं फळ 300 वर्षाची त्या ठिकाणी तपश्चर्या असताना कोणत्याही गोष्टीला तपश्चर्या करावी लागते. कोणती गोष्ट मिळण्याकरिता सहजासहजी ती मिळत नाही. किती वाक्य गोडे आहे का बरं. इकडे या, इथं 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 त्या ठिकाणी कोणती गोष्ट सहजासहजी मिळत नसते. लक्ष द्या सर्वांनी इकडं. समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. काय पाहिजे? समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे. खाली बसा, त्यांच्या अंगावर टाका. एवढं. समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे. सर्व डोक्यावर टाका, सर्व झाकून ठेवा. समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. वाक्य ऐकायला सर्वांनी लक्ष देऊन. समाज जिंकायचा असेल तर कला पाहिजे. शत्रू जिंकायचा असेल तर कपट पाहिजे. संसार जिंकायचा असेल तर पैसा पाहिजे. देवाला किंवा संताला त्या ठिकाणी आपल्यावर कृपा करावी अशी वाटत असेल तर सात्विक अंतकरणाचा भाव पाहिजे. भाव सात्विक अंतकरणाचा असेल ना तर देव लांब नाहीच महाराज. तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, आणि भावापाशी देव शीघ्र उभा. साधना करा, अखंड नामस्मरण चिंतन करा, स्वामींची सेवा करा. एक ना एक दिवस असा येईल. मगाशी मला दादा बोलले, स्वामींच्या दरबारामध्ये लावलेली अगरबत्ती जरी असेल ना महाराज, तरी त्या अगरबत्ती स्वामी त्याचं ऋण ठेवणार नाही. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला देऊन टाकतील.
मग अन्नदानाची पंगत घातल्यानंतर ते काय ते आपली ठेवणार आहे वय. आज 4-5 मंडळींनी अन्नदानाची पंगत घातली. या खळेकर मंडळींकरिता जोरदार वाजवा टाळी. अन्नदानाची पंगत तुम्ही घातली ना दादा, तर स्वामी अनंत पटीने तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सतकार्य, ज्यावेळेला दुःखाचा प्रसंग येईल ना, मागं आणि पुढे उभं राहण्याकरिता स्वामी येतील. ऋण कुणाचे ठेवत नाही. जाडून घेतलं तरी त्याचं ऋण फेडून टाकतील. दिवा लावला तरी त्याचं ऋण फेडून टाकतील. फक्त सात्विक अंतकरणाने सेवा करा. सात्विक अंतकरणाने सेवा करा. वाक्य किती गोड आहे, ऐकून ठेवा बरं सर्वांनी. दादा, माणसाचं कर्म जर चांगलं असेल ना, तर त्याला मंदिरातला देव काही करू शकत नाही. आई, माणसाचं कर्म जर चांगलं असेल तर मंदिरातला देव त्याला काही करू शकत नाही. आणि माणसाचं कर्म जर वाईट असेल ना, तर मंदिरात देवाचे पाय जरी धरून बसला तरी देव त्याला काही करू शकत नाही. कर्म चांगलं करा. चांगल्या कर्मानं देवाला त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण चिंतन करून, संताचं नामस्मरण चिंतन करून त्यांना आपलंसं करून घ्या. ते कृपा करतील ना. 300 वर्षांची तपश्चर्या झाली महाराज. आणि 300 वर्षाच्या नंतर एक प्रसंग असा घडला का एक लाकूड तोडण्याकरिता त्याच अरण्यात निघाला. कोणतं अरण्य आहे ते? कोणतं आहे माहिती नाही का तुम्हाला? मग मोठ्याने बोला ना. इथून माग कथा झाली नाही का? आता तर 1 दिवसाची केली, आपल्याला 7 दिवसाची कथा पाहायची बरं सर्वांची. आहे ना सर्वांचं? वा 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 वा. दादांनी तिकून टाळी वाजवली, इकडे टाळी निघून आली महाराज. त्या ठिकाणी 7 दिवसाची कथा आपल्याला पाहिजे. आता 1 अन 2 दिवसात काय कळणार आहे? तुम्ही थोडं माघारी बसा. 1 अन 2 दिवसात कळणार नाही. त्या ठिकाणी त्याच अरण्यात एक लाकूड तोडण्याकरिता आला होता. आणि तो लाकूड तोड्या निघाला होता. खडंब्याच्या एसटी स्टँड पासून इकडे निघाला. आलाय पहा लाकूड तोड्या. आणि तो लाकड तोडत नुसता चालला नव्हता, तो लाकड तोडत होता. लाकूड तोडता लाकूड एखाद्याच्या अंगावर पडल पहा बरं. लाकडं तोडत तो निघाला होता. नुसता सरळ येत नव्हता, तो इकडे जात होता, तिकडे येत होता. लाकड तोडत त्या ठिकाणी तो निघाला. लाकूड तोड्या त्या ठिकाणी लाकडं तोडत असताना त्या ठिकाणी त्याची दररोजची उपजीविका तेवढीच होती का लाकडं तोडायची, आपल्या घराकरिता परिवाराकरिता त्या ठिकाणी तेवढं कार्य करायचं. लाकडं तोडत असताना एक दिवशीचा प्रसंग असा, एका झाडावरती लाकडं तोडत असताना त्या ठिकाणी लाकडं तोडत असताना एक दिवशीचा प्रसंग असा आला. तो प्रसंग असा म्हणे, महाराज त्या ठिकाणी लाकडं तोडत असताना त्याच्या लक्ष नाही गेलं, एक मोठा स्तर वाळूळ त्या ठिकाणी खाली होतं. मोठा स्तर वारुळ पण त्या ठिकाणी लाकडं तोडत असताना त्या ठिकाणी लाकूड तोड्यानं त्या ठिकाणी विचार केला नाही. लाकडं तोडत असताना त्या ठिकाणी त्याच्या हातातून त्या ठिकाणी ती कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावरती खाली पडली. वारुळावरती ती त्या ठिकाणी ती खाली कुऱ्हाड पडल्याबरोबर त्या ठिकाणी त्या जिथं ती कुऱ्हाड पडली तिथून रक्ताची चिळकांडीवरती उडाली. रक्ताची चिळकांडीवरती उडाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याने पाहिलं, आश्चर्यचकित झाला. महाराज त्या माती बाजूला करू लागला, त्या वारुळावरची माती बाजूला करू लागला. वारुळावरची माती बाजूला करत असताना त्याच्यातून एक दिव्य पुरुष त्या ठिकाणी बाहेर आला. आणि दिव्य पुरुष त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर लाकूड तोड्या शरण गेला. आणि लाकूड तोड्या शरण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी लाकूड तोड्याने विचारलं, तुम्ही कोण आहेत? स्वामी तुम्ही कोण आहेत असं म्हटल्याबरोबर स्वामींच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, तू ज्याचं नाव घेतलं ना तोच मी, श्री स्वामी समर्थ महाराज की. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हात वरती केला आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, स्वामी लागलं नाही ना तुमच्या पायाला, मी बहु अन्यायी परी घातले आपुल्या पायी, क्षमा करती लवलाई, अभय द्यावे मज. त्या ठिकाणी त्याने हात जोडले आणि हात जोडून सांगू लागला, स्वामी माझ्याकडून लागलं नाही नव्हतं मला. त्या ठिकाणी हात जोडून त्या ठिकाणी क्षमा मागू लागला. स्वामींनी सांगायला सुरुवात केली, बाबा लागलं नाही रे तुझ्याकडून, पायाला थोडा वार झालेला होता. आणि स्वामींचं प्रागट्यकरण झालं. लय दिव्य पुरुष होते महाराज. त्या ठिकाणी दिसणारे त्या ठिकाणी दिव्य पुरुष, बहु असणारे त्या ठिकाणी असणारं, त्यांच्या तोंडावरती पाहिलं तर त्या ठिकाणी असणारं दिव्याचं त्या ठिकाणी असणारं प्रतीक आहे.
शरीर त्या ठिकाणी असणारं शरीर त्या ठिकाणी धनदाकट आहे, हात असणारा उंच आहे, तोंडावरती असणारा हसू आहे. या जगाच्या कल्याणाकरिता स्वामींचं प्रागट्यकरण झालं आणि स्वामींचं प्रागट्य स्वामी तसे येत नाही महाराज, स्वामी सामान्य नाही, या जगाच्या कल्याणाकरिता स्वामीजी येत असतात. म्हणून आपल्याही गावामध्ये त्या ठिकाणी या नगरीमध्ये त्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य झालं, म्हणून ही त्या ठिकाणी खडांबे गाव राहिलं नाही, तर एक असा पवित्र नगरी त्या ठिकाणी निमित्तानं झाली. आणि स्वामींचं येणं म्हणजे तसं येत नाही महाराज, तो आनंदच असतो, प्रत्येकासाठी आनंद असतो. कसा तर त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने त्या ठिकाणी आपण सर्वांनी तो जयघोष करायचा आहे. या वांबोरी नगरीत ज्यांना शक्य त्याने उठून उभं राहा बरं. स्वामींचं येणं म्हणजे जगाच्या कल्याणाकरिता आनंद घ्यायचा सर्वांनी. या वांबोरी नगरीत हात उंच करा सर्वांनी. काय वाजत गाजत या वांबोरी नगरीत, काय वाजत गाजत स्वामींच्या 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 नावाचा जय जयकार हो गरजत, स्वामींच्या नावाचा जय जयकार हो गरजत, स्वामींच्या नावाचा जय जयकार हो गरजत. सर्वांनी जागेवर उठून उभं राहा, जागेवर उठून उभं राहा सर्वांनी. माता भगिनी सर्व सेवेकरी मंडळी करा हात उंच करा सर्वांनी. माघारी तरुण मंडळी राहा, उठून उभं राहा सर्वांनी. घ्यानंद सर्वांनी करा हात उंच करा सर्वांनी. वा 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 वा. या वांबोरी नगरीत, या वांबोरी नगरीत काय वाजत गाजत श्री स्वामी समर्थ महाराज की. या वांबोरी नगरीत काय वाजत गाजत हात 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 स्वामींच्या 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 नावाचा, स्वामींच्या नावाचा जय जयकार हो गरजत. फुगड्या खेळा फुगड्या खेळा फुगड्या खेळा आनंद घ्या. वा मंडळी, स्वामींच्या दरबारात जाता, आनंद घ्या, फुगड्या खेळा. स्वामींच्या दर्शनाला भक्तांची गर्दी, हा हा स्वामींच्या दर्शनाला भक्तांची गर्दी. हा वांबोरी नगरीत स्वामींचं दर्शन घेती, नगरीत वांबोरी नगरीत स्वामींचं दर्शन घेती. सर्व भाविक भक्त, सर्व भाविक भक्त किती हर्षाने डोलती. साहेब तुम्ही वरती या, वरती या, वरती या, इकडे वरती या, या या सगळे मंडळी करा हात उंच करा. सर्व भाविक भक्त किती हर्षाने डोलती, हर्षाने डोलती. स्वामींच्या 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 नावाचा जय जयकार हो गरजती, स्वामींच्या नावाचा जय जयकार हो गरजती. फुगडी खेळा तुम्ही, फुगडी खेळा स्वामी, फुगडी खेळा. एक फुगडी खेळा, एक 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 वाजवा, ताली वाजवा सर्वांनी. हा हा
माझे स्वामी प्रत्येक सुखात दुःखात माझे स्वामी नाव घेतल्यावर स्वामींचं पाठीशी उभी राई पाठीशी उभी राई नाव घेतल्यावर स्वामींचं पाठीशी उभी राई हे भिवू नकोस भक्ता भिवू नकोस भक्ता आहे पाठीशी माझे स्वामी स्वामी समर्थ महाराज भिवू नकोस भक्ता आहे पाठीशी माझे स्वामी स्वामींच्या 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 नावाचा जय जयकार हो गे स्वामींच्या नावाचा जय जयकार हो गे बोला बोला थोडा वर्गाचा आवाज आहे ताली ताली वा भगवाने वा भगवाने हा हा न चुकता सारे भक्त स्वामींच्या दर्शनाला भक्त सारे येते स्वामींच्या दर्शनाला बाबाने स्वामींचे करिता त्याटी पूजा सदैव घडो सेवा सदैव घडो सेवा स्वामींची अशीच शूटिंग करून घ्या करू द्या स्वामींच्या 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 नावाचा जय जयकार हो स्वामींच्या नावाचा जय जयकार हो स्वामींच्या नावाचा जय जयकार हो बोला 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 स्वामी समर्थ महाराज की स्वामींच्या नावाचा जय जयकार हो गणपती 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 स्वामींच्या नावाचा जय जयकार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी समर्थ महाराज की वा 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 टाळी वाजवा सर्वांनी बसा खाली बसा वा आदरणीय साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय वारकरी संप्रदायावर ज्यांचं नितांत असणारं प्रेम त्यांनी सुद्धा खूप आनंद आदरणीय आमचे भाऊसाहेब त्या ठिकाणी साहेब असतील सर असतील त्यांनी आनंद घेतला तुम्ही सर्व मंडळ कोणी उठून जाऊ नका बरं तुमच्यासाठी मी 2 मिनिटं उभं केलं होतं पायाला लय कळ लागली होती म्हणे महाराज वा वा एवढा आनंद तुम्ही घेतला टाळी वाजवा सर्वांनी जोरदार वा 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 सर्व मंडळी त्या ठिकाणी स्वामींच्या आनंदात तल्लीन होऊन गेली काय आनंद आहे महाराज या वांबोरी नगरीत या वांबोरी नगरीत काय वाजत गाजत स्वामींच्या 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 नावाचा जय जयकार हो स्वामींच्या नावाचा जय जयकार हो नगरीत काय वाजत गाजत
वाजवा. या मंडळी करता टाळी वाजवा एकदा. तुम्हाला नाचवलं ज्यांनी, हे सर्व मंडळी गाणारी वाजवणारी लय गोड, एकदा त्यांच्याकरिता टाळी सर्वांनी जोरदार वाजवा. स्वामींचं त्या ठिकाणी प्रागट्यकरण झालं.